मित्रांनो, तुमची लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झालीच असेल, पण तरी सुद्धा लक्ष्मी पूजनामध्ये आवश्यक असणाऱ्या 10 गोष्टी, त्या 10 गोष्टींची उजळणी तुम्ही या व्हिडिओतनं करा की जेणेकरून त्यातली एखादी गोष्ट राहिली तर नाही ना बाबा, हे तुमच्या लक्षात येईल। कोणत्या आहेत त्या 10 गोष्टी तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। नमस्कार, मी कविता कुलकर्णी घेऊन आले आहे लक्ष्मी पूजनामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक अशा 10 गोष्टी। लक्ष्मी पूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ही केरसुणी। नवी केरसुणी बाजारामधून विकत आणायची। ही केरसुणी आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो। मोठी सुद्धा आणू शकता, पण गरज नसेल तर छोटीही आणू शकता। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आता केरसुणी लक्ष्मी म्हणून का पूजली जाते दिवाळीमध्ये, तर त्यामागे सुद्धा कारण आहे। याच केरसुणीने पूर्वी घर झाडलं जायचं। अशी मोठी केरसुणी असायची आणि त्या केरसुणीने संपूर्ण स्वच्छता केली जायची। ही केरसुणी घरातला कचरा बाहेर टाकून घराला स्वच्छ करायची। स्वच्छता जिथे जिथे असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि स्वच्छतेचं महत्त्व सुद्धा इथे आपल्या लक्षात येईल। जिथे स्वच्छता तिथे देवाचा वास असतो, म्हणून स्वच्छता करणारी ही केरसुणी महत्त्वाची। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते वही। नवीन वही, ज्याला खाते वही म्हणतात किंवा चोपडा पूजन म्हणतात, तर अशी नवी वही आणि नवा पेन तुम्हाला या दिवशी पूजायचा असतो। तर लक्ष्मी पूजनामध्ये ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। आता लक्ष्मी पूजनामध्ये या प्रकारची वही ठेवली जाते। यामध्ये तुम्ही वर्षभराचे तुमचे सगळे हिशोब लिहून ठेवू शकता। तुमचा जमा खर्च लिहून ठेवू शकता। पूर्वीच्या काळी जे व्यापारी लोक असायचे त्यांचं वर्ष या दिवाळीपासून सुरू व्हायचं आणि म्हणून त्यांच्या हिशोबाच्या नव्या वह्या सुद्धा सुरू व्हायच्या। या दिवाळीमध्ये आपण पेनाची सुद्धा पूजा करतो, अर्थात लेखनी ज्याला म्हणतात। म्हणजे लक्ष्मी, सरस्वती आणि विद्या या सगळ्यांचंच पूजन आपण दिवाळीमध्ये करत असतो। देवीच्या सगळ्याच रूपांची एक प्रकारे पूजा या दिवाळीमध्ये होत असते। त्याचबरोबर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये येते लाया बत्तासे। लाया बत्तास्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो, त्यामुळे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे। फुलवाती आणि तेलवाती। फुलवाती लागतात आरतीसाठी आणि तेलवाती लागतात तेलाच्या दिव्यासाठी। तर या प्रकारच्या दोन्ही वाती रेडी ठेवायच्या, म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं गूळ आणि धने। गूळ आणि धन्याचा नैवेद्य लक्ष्मी पूजनामध्ये दाखवला जातो, तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवा। आधीच या प्रकारे एखाद्या डबीमध्ये गूळ आणि धने भरून ठेवा, म्हणजे ऐनवेळी गडबड नको। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं गुलाब पाणी। देवांची पूजा करण्यासाठी गुलाब पाणी लागतं, तर गुलाब पाणी सुद्धा ठेवायचं किंवा तुम्ही अत्तरही ठेवू शकता। आता लागतो लक्ष्मी पूजेसाठी लक्ष्मी मातेचा फोटो। त्याच्यामध्ये सरस्वती माता आणि गणपती बाप्पा सुद्धा असायला हवा। लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या प्रकारे लक्ष्मी मातेचा फोटो घेऊ शकता किंवा चांदीचं नाणं असतं ज्याच्यावरती लक्ष्मी माता आणि सरस्वती माता तसंच गणपती यांचं चित्र असतं, तर तसं नाणंही तुम्ही घेऊ शकता। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे हळदी, कुंकू आणि अष्टगंध। हळदी, कुंकू आणि अष्टगंध या प्रकारे डबीमध्ये किंवा पंचपाळ्यामध्ये भरून तुम्ही रेडी करून ठेवा। ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर उदबत्ती, तुपाची निरांजन, विड्यामध्ये ठेवायला खारीक, हळकुंड, खोबरं, बदाम, सुपारी, तूप। तुपाच्या निरांजनीमध्ये घालायला तूप अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर अक्षदा आणि कापूरही हवा आहे। या प्रकारे अक्षदा हव्या आहेत आणि कापूरही हवा आहे। रांगोळीचे रंग। महालक्ष्मी समोर काढायला सुंदरशी रांगोळी तर हवीच आणि रांगोळीसाठी चांगले रंग हवेत, तर ते रंग आणि रांगोळी आणून ठेवायची। त्यानंतर कलावा आणि धूप। कुठलाही तुम्हाला आवडेल तो धूप तुम्ही आणायचा आहे। तर मंडळी, या प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य लागणार आहे। यामध्ये सुद्धा अजून काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, जेणेकरून व्हिडिओ बघणारे कमेंट बॉक्स चेक करतील तेव्हा त्यांना सुद्धा लक्षात येईल की अजून काय राहिलेलं आहे। तर यामध्ये अजून काय काय राहिलं असं तुम्हाला वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, या ज्या गोष्टी दाखवल्या यामध्ये आणखीनही बऱ्याच गोष्टी असतात, पण या मेन गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या। आता आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 तारखेला लक्ष्मीपूजन आहे आणि हे लक्ष्मीपूजन प्रदोष काळामध्ये करायचं आहे। दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे
त्यावर आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांचा समावेश असलेलं तोरण आवर्जून लावावं. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी पूजेआधी संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावं. त्या गंगाजलामध्ये हळद आणि कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वारावर सुद्धा शिंपडावं. लक्ष्मी पूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावं. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे स्वस्तिक चिन्ह घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं आणि सुख समृद्धी घरामध्ये वाढते अशी मान्यता आहे. आता लक्ष्मी पूजन करतानाचे सुद्धा काही नियम आहेत. आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे लक्ष्मी पूजन करत असताना लक्ष्मी पूजनामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती उभी नसावी. त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या फोटोबरोबर गणपती किंवा सरस्वती यांचंही चित्र असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती हसतमुख असावी. या लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही तुमच्या घरातलं सोनं, नाणं, चांदी किंवा पैसे सुद्धा ठेवायचे आहेत. सगळ्या प्रकारच्या लक्ष्मीचं पूजन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं आहे. आता लक्ष्मी पूजन कसं करावं या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्याचबरोबर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर तुम्ही एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप अवश्य करा. किंवा लक्ष्मी स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल, श्री सूक्त असेल किंवा कनकधारा स्तोत्र असेल, अशा स्तोत्रांपैकी एखादं स्तोत्र सुद्धा नक्की म्हणा. किंवा जर म्हणता येत नसेल तर शांत बसा, डोळे मिटा आणि ते स्तोत्र ऐका. इंटरनेटवर लावून ते स्तोत्र मन लावून ऐका. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये वादविवाद, तंटा, भांडण असं काहीही होणार नाही याची काळजी घ्या. कुणालाही अपशब्द बोलू नका. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पैशांचे कुठलेही व्यवहार या दिवशी करू नका. कुणाला पैसे देऊ नका, कुणाकडून पैसे घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणालाही कर्ज देऊ नका. मेडिकल इमर्जन्सी शिवाय पैसे खर्च करू नका. म्हणूनच ही सामानाची यादी मी तुम्हाला दाखवली की ही यादी बघून काही राहिलं असेल तर आधी जाणून ठेवा, जेणेकरून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. मंडळी, जाता जाता अलक्ष्मी निस्सारण दिवाळीच्या दिवशी कसं करावं तेही ऐकून घ्या. या दिवशी घराची सर्व दारं, खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. सर्व दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावं आणि केरसुनी उंबरठ्यावर आपटावी. तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणावं. यामुळे घरातली नकारात्मकता निघून जाते, माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो आणि अलक्ष्मी घरातून निघून जाते. जर घरामध्ये कधी मतभेद, कटकटी झाल्याच तर या प्रकारे कृती केल्याने सुद्धा घरात आनंद आणि सुख समाधान येण्यास मदत होते. माता लक्ष्मीला शांतता अधिक प्रिय आहे. त्यामुळे या पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य, फटाके वाजवण्यापेक्षा माता लक्ष्मीच्या उपासनेवर भर द्यावा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.